यस्य स्वयं स्वभावाब्धि रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो 24 भगवान की जय। योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तां वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकम् छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव। काय सांगा अर्थ? शास्त्र नाही आहे तुमच्याकडं? 5व्या श्लोकामध्ये देवगतीचं सुख सांगितलं कसं असतं, कसं असतं विशेषण सांगितलं ती कसं. हां, इंद्रिय जास्त, ऋषिक म्हणजे इंद्रिय, इंद्रियापासून उत्पन्न होणार असतं. अनातंक म्हणजे पीडारहित असतं, बाधारहित असतं. पुढं हां, दीर्घ काळापर्यंत जे उपलालित म्हणजे प्राप्त होणार असतं. अजून हां, देवांचं सुख हे देवांसारखंच असतं, त्याला दुसऱ्या कोणाची उपमा देता येत नाही. येथे स्वर्गसुखाचे वर्णन केले आहे. त्यामध्ये मुमुक्षु जीवाने स्वर्गसुखाची इच्छा करावी किंवा स्वर्गसुख चांगले आहे हा उद्देश, हा अभिप्राय, हे प्रयोजन नसून आत्मध्यानाचे महत्त्व दाखविणे हा मुख्य उद्देश आहे. काय कळलं? असं द्या, आत्मध्यानाचे मुख्य उद्देश. हां, म्हणजे तुम्हाला स्वर्गसुख सांगायचं नाही आहे, स्वर्गसुखाचा लोभ देत नाही आहेत, तर आत्मध्यानाची प्रेरणा देत आहेत. आत्मध्यान किंवा आत्मसुख हेच खरं सुख आहे. आत्मध्यानाने हे स्वर्गसुख अनायासे इच्छा न करता देखील मिळते. त्यासाठी स्वर्गसुखाची इच्छा करावी लागत नाही. तुम्ही मोक्षाचा प्रयत्न करा तर स्वर्गसुखाची प्राप्ती सहज होते. स्वर्गसुखाच्या इच्छेने स्वर्गसुख मिळत नाही, हे येथे प्रामुख्याने सांगावयाचे आहे. म्हणजे मोक्षसुखाची इच्छा केल्यावर सुद्धा मोक्ष मिळत नाही, तसं स्वर्गसुखाची इच्छा केल्यावर पण स्वर्गसुख मिळत नसतं. मग काय करायचं? कसं करायचं? म्हणजे निरपेक्ष राहणार तर सुखाची प्राप्ती होती, हे सांगायचं आहे त्यांना. तिथं तुम्ही कुठल्याही गतीची सुखाची इच्छा केल्यावर ते प्राप्त होतं असं नाही आहे. त्यानुसार तुमचे परिणाम, तुमचा पुरुषार्थ आवश्यक आहे. स्वर्गातील सुखाला स्वर्गसुखाचीच उपमा देता येईल. अन्य गतीत असे सुख मिळू शकत नाही. स्वर्गातील देवांना जे सुख होते ते नाके म्हणजे स्वर्गातच राहण्यात त्याला सुख मिळते. स्वर्गातील देव खाली भूलोकात येऊन जो विहार वगैरे करतात त्यांना तितके सुख नसते. तुम्हाला वाटतंय ना, इकडं तिकडं फिरायला येत आहे, त्यांना विक्रिया असतात, मस्त असतंय, मजा करत असतील, तर त्यांना त्यांच्या स्थानामध्ये जितका आनंद आहे तितकं इतर ठिकाणी नाही. नाक म्हणजे स्वर्ग. म्हणून उलट अनेक गोष्टी आपल्याला गैरसमज असतात त्यांच्याविषयी. काय जे दिसतंय तसं नसतंय म्हणतो ते, त्यानुसार त्यांना देवांगना असतात. सुख का दुःख? दुःख
असं म्हणताय तुम्ही इथं उगीच. उद्या जाऊन तिथं स्वर्गात जन्मल्यावर तुम्हाला पण असणार आहे तर सुखच भोगणार आहे तुम्ही त्यांचं. पण ते म्हणलं ना काय, त्या देवांगनांचं आयुष्य कमी असतं त्यामुळं ते मरणार, दुसऱ्या देवांगना येतात पण तरी ते मेल्याचं वियोगाचं त्यांना ज्ञान होतंच की, अवधी ज्ञान असतं त्यामुळं. मग असंच फक्त ते भोगात रमलेले असतात त्यामुळं त्याच्याकडं त्यांची दृष्टी नसते. पण तरीसुद्धा तिथं जे जे परिग्रह आहे, भोग आहे, तुम्हाला दिसतंय सुख म्हणून पण त्याचं पण त्यांना दुःख असतं. पण एवढं सांगायचं की त्यांना इकडं तिकडं फिरण्यापेक्षा सुद्धा त्यांच्या स्थानामध्ये, त्यांच्या विमानामध्ये, त्या वैभवामध्ये सुख असतं. स्वर्गामध्ये एकेंद्रिय जीव देखील आहेत. आहेत का? कसं स्वर्गात एकेंद्रिय जीव? स्वर्गात एकेंद्रिय जीव आहेत का? प्रज्वल कसं कोण आहेत? तिन्ही लोकात हां ते निगोदी जीव आहेत ते ठीक आहे की तिन्ही लोकांमध्ये आहेत. स्वर्गात काय आहेत कसं म्हणतात? स्वर्गात एकेंद्रिय जीव कोण आहेत? पृथ्वी काही जीव नाही आहेत का तिथं? कल्पवृक्ष आहेत सांगितलं ना परवा. कल्पवृक्ष आहे, तिथली भूमी आहे, जे काही विमानं आहेत, विमानं ठीक आहे, पृथ्वी काही कसं म्हणायचं त्याला, पण पृथ्वी आहे ती. तर जे असे वायुकायिक जीव आहेत, निगोदी जीव आहेत, हे सगळे फक्त त्यांना काय म्हणायचं, देवगतीतले जीव म्हणायचं का कसं? जे एकेंद्रिय जीव तिथं आहे त्यांना काय म्हणायचं? ते क्षेत्र मिळाले फक्त त्यांना. त्यामुळे त्यांना काय देवगती नामकर्म नाही आहे, फक्त खाली जन्मायचे ते वर जन्मलेत. जसं तुम्ही वर जन्मायचे ते खाली जन्मलाय. का चुकून का? तुम्हाला नामकर्मांचा उदय आहे, पण त्यांना कुठल्या नामकर्माचा उदय असतो? जे कोणी हे निगोदी जीव आहेत ते वनस्पती कायिक आहेत, वनस्पती कायिक नाही, पृथ्वी कायिक आहेत, जे कल्पवृक्ष वगैरे, त्यांना कुठल्या नामकर्माचा उदय असतो? कुठलं नामकर्म असतं? स्थावर नामकर्म आहे किंवा एकेंद्रिय जाती नामकर्म आहे, तिर्यंच गती नामकर्म आहे, देवगती नामकर्म नाही आहे तिथं. त्यामुळं सांगितलं तिथं ते जरी एकेंद्रिय आहे तरी त्यांना स्वर्गात आहेत असं नाही म्हणायचं, त्या ऊर्ध्व लोकात आहे तेवढंच सांगितलं. त्यांना सुख असतं का दुःख असतं? जे कोणी ऊर्ध्व लोकात जन्मलेले एकेंद्रिय आहेत, सुख का दुःख? दुःखच असतं. काय डिफरन्स मग तुमच्याकडे जन्मलेले एकेंद्रिय आणि तिथे जन्मलेले एकेंद्रिय मध्ये? कोण चांगले कोण वाईट हो? किंवा कोणाचं नशीब चांगलं असं म्हणायचं? सगळे सारखेच की, ते एकेंद्रिय जीव आहेत ना, वरती स्वर्गात जन्मले किंवा पृथ्वीवर जन्मले एकच आहे ना. पण मग तुम्ही म्हणता की आमचं भाग्य आम्ही इथं जन्मलो, मग तसं त्यांचं भाग्य ते ऊर्ध्व लोकात स्वर्गात जन्मले. कसं काय म्हणतो प्रज्वल? संज्ञा असतील तर एक वेळ फायदा होऊ शकतो असं. कसलं संज्ञा? मन असेल तर कसलं फायदा? म्हणजे क्षेत्राचा त्या म्हणजे संज्ञा, त्यांना संज्ञा आहेतच की, मग 4 संज्ञा असतात की, काय म्हणायचंय? तसं नाही म्हणजे मन असतं तर त्यांना तिथलं काही संज्ञी म्हण, संज्ञी असते तर त्यांना फायदा तोटा म्हणू शकतो, चांगलं वाईट म्हणू शकतो, भाग्य म्हणू शकतो. पण परवा एकदा सांगितलं होतं ना जेव्हा मंदिरात शास्त्र घेतलेलं तेव्हा, की तुम्ही त्या मंदिरात सुद्धा मुंग्या निघतात, किडे असतात, मग ते भाग्यवान म्हणायचं का नाही म्हणायचं? तुमच्या घरातले मुंग्या आणि त्या मंदिरात जन्मलेले मुंग्या, मग तिथंच आम्ही बघत होतो की मंदिराच्या जस्ट बाहेर सगळे तिथं पण मातीमध्ये जन्मलेले ते जीव, नाही असं हे मुंग्या म्हणा, तिकडं जन्मलेले आणि इकडं आत जन्मलेले, आत फिरत असणारे, कोणाचं चांगलं भाग्य म्हणायचं? जीव सगळे सारखे समानच. नाही
नाही, मला म्हणायचंय त्यांच्या ठिकाणी आपण चांगलं वाईट म्हणूच शकत नाही. काय, कारण त्यांना तुमच्या जिनवाणीचा काही शब्द कानावर पडतोय का मी मंदिरात आहे याचा भाव बसं नाही काहीच नाही. काय, त्याच्याबद्दल काय ते विचारच करू शकत नाहीयेत. म्हणून सांगितलं त्यांना स्वर्गात जन्मले, मंदिरात जन्मले, कुठं चांगल्या क्षेत्रात जन्मले तरी सुद्धा त्याचं पुण्य पाप असं काय नाही. तर तसंच म्हणलं की जे एकेंद्रिय वनस्पती पृथ्वी काही जन्मलेत स्वर्गामध्ये, त्यांचं सुद्धा असं काय भाग्य आहे असं नाही आहे, कारण त्यांना काही देवगती नामकर्माचा उदय नाही आहे. तिथं जरी असले तरी सुद्धा ते पृथ्वी कायकच आहेत. केवळ स्वर्ग क्षेत्रात आहेत म्हणून त्यांना स्वर्ग सुख मिळते असे नाही हे सांगायचं आहे. तुम्ही म्हणलं ना स्वर्गातल्या देवांचं सुख स्वर्गातल्यांसारखंच असतं, तर त्या स्वर्गात ते पण एकेंद्रिय पण आहेत पण त्यांना ते सुख नाही. त्यांना तिर्यंच गतीचेच दुःख तेथे स्वर्ग क्षेत्रात देखील भोगावे लागते. म्हणजे तुमच्या इथं जसं तिर्यंच गतीचं दुःख आहे तसंच सेम दुःख कुठल्याही क्षेत्रात असू दे त्यांना ते दुःख आहेच. कोणाला? आता तिथं असणारे जे वायुकायिक आहेत, निगोदी जीव आहेत, पृथ्वीकायिक आहेत, जलकायिक आहेत का हो? जलकायिक, अग्निकायिक, कुठले राहिले? वनस्पतिकायिक आहेत का? 5 एकेंद्रियांपैकी 5 पैकी कुठले कुठले जीव तिथं आहेत? वायुकायिक आणि पृथ्वीकायिकच असतात. होय का? बाकीचे कोण नसतात का? म्हणजे त्यांना असं ताण वगैरे काही लागत नाही, मग पाण्याचा प्रश्न. होय, कसलं लॉजिक आहे भैया. असं नाही, ताण लागायचं त्यांना काय प्रश्नच नाही. वायू काही किती पाणी पितात का तुमच्याकडं? सगळे असतात. कसं असतात सांगा बघू, सगळे कसे असतील? कोण आहे? कीर्ती काकी सांगा. जे केंद्रीय सगळे जीव देव लोकामध्ये पण आहेत. देवलोक म्हणते, ऊर्ध्वलोक म्हणते बरं का मी. देवलोक म्हणजे देवगती म्हणत नाही आहे. तर त्या लोकामध्ये पण सगळे एकेंद्रिय जीव आहेत. तर त्यांना कुठले कुठले जीव कुठं असणार, कसे असणार? 5 एकेंद्रिय जीव कसे असणार आहे तेवढं तर सांगितलं. आता कसे असतील सांगा की. वनस्पती कसले? वनस्पतीचा यूजच नाही तिथं. कल्पवृक्ष, पृथ्वी काही आहेत. देव जरी पूजा करायला गेले ना, दिव्येण न्हाणेण, दिव्येण गंधेण, दिव्येण आख्येण म्हणतो ना आपण, दिव्येण पुफ्फेण, सगळं दिव्य दिव्य आहे. त्यामुळे ते सगळं कल्पवृक्षापासून प्राप्त झालेलं. पृथ्वी काही काय, वनस्पती काही काय वापरत नाहीत ते, फळ फूल वगैरे. अजून मग वनस्पती काही कटका आहेत, सगळे आहेत. बरं विचार करून सांगा, तुम्हाला टाईम देते मी. जे काय ऊर्ध्वलोकामध्ये एकेंद्रिय जीव आहे त्यांचं अस्तित्व कसं दाखवणार? तर तिथं असणारे जे सगळे एकेंद्रिय आहेत त्यांना तिर्यंच गती नामकर्माचाच उदय आहे. जसं दुःख, जसं जीवन त्यांचं मध्य लोकामध्ये आहे तसंच ऊर्ध्वलोकात पण आहे, तसंच जीवन नरक लोकात पण आहे. नरकात आहेत का हो एकेंद्रिय? कुठले कुठले एकेंद्रिय आहेत नरकात? लावलं होतं आपण एकदा हे सगळे एकेंद्रिय कुठं कुठं असतात, त्यांचं दुःख कसं असतं, हे सगळं दाखवलं होतं एकदा पंचास्तिकाच्या प्रकरणमध्ये. जे एकेंद्रिय नरकात असतात तर त्यांना अधिक दुःख आणि स्वर्गात असतात त्यांना कमी दुःख, असं काही डिफरन्स नाही. कारण त्यांना नरकगती आणि देवगती नामकर्माचा उदय नाही आहे, तर त्यांना तिर्यंच गती नामकर्माचाच उदय आहे. तर स्वर्गामध्ये काय सांगितलं? वायुकायिक जीव आहेत, पृथ्वीकायिक जीव आहेत. कुठे आहेत? जे काय कल्पवृक्ष आहेत ते सगळे पृथ्वीकायिक जीव आहेत. वायुकायिक जीव तर वातवलय आहेत, त्यामुळं तिथं वायू आहे तर वायुकायिक जीव पण आहेत. पुढं जे काय अग्निकायिक जीव ना, अग्निकायिक जीव सूक्ष्म रूपामध्ये सगळीकडेच आहेत. मग त्यांना तिथं असायला सुद्धा बाधा नाही. अशी काय तुम्हाला प्रगट अग्नी दिसेल असं नाही, कारण सगळे 5 जे स्थावर जीव आहेत त्यांचे सूक्ष्म आणि
स्थूल असे 2 भेद येतात. त्यामुळे त्यातले सूक्ष्मजीव 3 लोकात व्याप्त आहेत हे सांगितलं म्हटल्यावर तिथं पण आहेत. तसंच जलकायिक जीव सुद्धा आहेत ऊर्ध्व लोकामध्ये. आता जसं म्हणलं की सिद्धशिलेच्या जवळ वातवलय दाखवतो आपण, तर वातवलयामध्ये कुठले कुठले वातवलय आहेत? तनु वातवलय, घन वातवलय आणि घनोदधी वातवलय. मग त्याच्यामध्ये उदधी पाणी आहे ना कुठं ना कुठं, वायू आहे, पाणी आहे, ते सगळे जीव आहेत. अग्निकायिक हे वायुकायिक आणि जलकायिक जीव. तर ऊर्ध्व लोकामध्ये ते जीव सुद्धा आहेत. अजून कुठले राहिले? पृथ्वी, जल, अग्नी, वायू, वायुकायिक जीव आहेत. आणि वनस्पती काही कुठले आहेत? कल्पवृक्ष वगैरे. कल्पवृक्ष पृथ्वी काही काय. वनस्पती काही जीव म्हणजे निगोदी जीव, म्हणजे निगोदी जीवांना त्याच्यामध्ये गर्भित केलं जातं. कशामध्ये? वनस्पती काही जीवांमध्ये. म्हणून सांगितलं 5ही एकेंद्रिय जीव पूर्ण 3 लोकामध्ये ठसाठस भरलेले आहेत. तर त्यांना तिर्यंचगती नामकर्माचा उदय आहे. त्यांना काही स्वर्गातलं सुख नाही. समोर बसा माझ्या. त्यानंतर त्यानंतर स्वर्ग सुखाचे वर्णन करतात. ते कसं आहे? ऋषिकज म्हणजे इंद्रियांच्या पासून उत्पन्न होणारे असल्यामुळे ते केवळ आपल्याला स्पर्शनादिक इंद्रिय विषयांचाच सर्वांगीण उपभोग घेऊ शकतात. अतिंद्रिय आत्मसुखाचा उपभोग घेऊ शकत नाहीत. म्हणजे जे काही त्यांना प्राप्त झालेले सुख आहे ते इंद्रिय सुखच आहे किंवा इंद्रिय विषयच तिथं प्राप्त होतात. स्वर्गामध्ये सम्यक दर्शन कसं होतं माहिती आहे? सम्यक दर्शनाची उत्पत्ती कशी होते स्वर्गामध्ये? होती का नाही? जाती स्मरण. अजून लिहा. जिनबिंब दर्शन आहे. जिनबिंब आहेत की नाही आहेत ऊर्ध्व लोकात? आहेत. कृत्रिम चैत्यालय जे सांगतो ना, असंख्यात कितीतरी आहेत तिथं पण कृत्रिम चैत्यालय. त्यामुळं जिनबिंब दर्शन आहे. पुढं जिनोपदेश पण आहे. कोण उपदेश देतं तिथं? मुनी जातात का ऊर्ध्व लोकांचा उपदेश द्यायला? जिनोपदेश कसं? जिनोपदेश आणि सम्यक दर्शन कसं? बोल. बरोबर आहे. देव जे काही इकडं किंवा स्वतःच चर्चा करतात ना. आता सांगितलं की सर्वात सिद्धीतले देव तर ते त्या सम्यक दृष्टी आहेत राहू दे, पण इतर पण देव असतील ते चर्चा ऐकून किंवा कुठं मुनी यायला पाहिजेत असं नाही. मुनींकडे जरी गेले आणि तिथं ऐकले किंवा दर्शनाला जिथं गेले असतील तिथली महिमा बघून जरी त्यांना सम्यक दर्शन प्राप्त झालं तरी त्याला सांगितलं जिनोपदेशमध्ये गर्भित केलं. जे काय तीर्थवंदना करायला तीर्थक्षेत्रावर जातील किंवा पंचकल्याणकांमध्ये जातील, तर हे सगळ्याच्या निमित्तात जरी सम्यक दर्शन झालं ना तरी धौलामध्ये त्यांनी सांगितलं की जिनोपदेश हे कारण घ्यायचं. त्याला काय कळलं? म्हणजे सम्यक दर्शन उत्पत्तीचं कारण जिनोपदेश आहे. जर देवांना किंवा मनुष्यांना सुद्धा तीर्थक्षेत्राची वंदना करताना तुम्हाला सम्यक दर्शन झालं तर तिथं कुठलं कारण घेणार? जिनोपदेश. कारण ती महिमा समजली आहे ना तुम्हाला. त्याच्या निमित्तात जिनेंद्र भगवंतांचं ज्ञान त्याचं महात्म्य आलं म्हणून ते जिनोपदेश या कारणामध्ये घेतलं जातं. अजून जाती स्मरण, जिनबिंब दर्शन, जिनोपदेश, जाती स्मरण. अजून एक काय सांगितलं? देववृद्धी दर्शन. त्याच्या निमित्तात देवांना सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. कशासाठी सांगत होते मी? हां, तर ते जे भोग मिळतात ना त्यांना त्याच्याद्वारे अतिंद्रिय सुखाची प्राप्ती होत नाही हे सांगायचं होतं मला. काय कळलं? ऋषिकज शब्द सांगितलाय ना, तर तो ऋषिक म्हणजे इंद्रिय. मग इंद्रियाच्या पासून त्यांना त्या सुखाची प्राप्ती होते. त्याच्या निमित्तात अतिंद्रिय सुख मिळत नाही. म्हणजे जे काय तुम्हाला विषय मिळालेत ना इंद्रिय विषय भोगण्यासाठी
त्याच्यातून तुम्ही आत्मा शोधू शकतो असं विचार करू नका. आम्ही जेवत जेवत आत्म्याला जाणतो, असं नाही होणार. पहिल्यांदा जाणणार तर काय म्हणायचं, प्रथमोपशम सम्यक दर्शन जेव्हा होणार ना, त्यावेळेस तर त्या इंद्रिय विषयात असताना तुम्हाला होणार नाही. ठीक आहे, क्षयोपशम सम्यक दृष्टी असेल तर सगळ्या क्रिया करताना सुद्धा अनुभव घेऊ शकतो. पण ज्याला प्रथम सम्यक दर्शन होणार आहे त्याला कसं होणार, इंटेन्शनली बसावं लागणार. इंटेन्शनली हे सगळं, एकतर तिथं जिनबिंब दर्शन असणार, त्यांचं रूप बघून महिमा येणार अंतरंगामध्ये, आणि तसं स्वतःचं भावभासन करणार तर सम्यक दर्शन होणार. असं सगळीकडं तो उपयोग लावणार तर होणार आहे. अन्यथा पहिल्यांदा होणार तर असं सहजासहजी होणार असं नाही. तिथं त्याचा उपयोग कसं करणार आपल्याला सम्यक दर्शन, कसं कळणार हो झालंय हे. तुम्ही मनुष्य आहे का, कशावरून त्याचा निर्णय तुम्हाला कसा झालाय हे कशावरून. तुम्ही मनुष्य आहे हे, तुम्ही स्त्री आहे कशावरून, तुम्ही माता आहे, तुम्ही पत्नी आहे, कसा निर्णय करताय. लक्षण आहे. काय लक्षण आहे, काय लक्षण आहे. स्त्री पर्यायाचं स्त्री लक्षण. तुम्हाला भावभासन कसं आहे त्याचं हे मी विचारते. तुम्ही स्त्री आहे हा निर्णय कसा केला तुम्ही. तुम्ही माता आहे, तुम्ही भगिनी आहे, तुम्ही पत्नी आहे, हे तुम्ही कसं निर्णय कसं केला. तो ज्ञानगम्य आहे हे सांगायचंय. म्हणजे फील आहे ना ते. जाऊ देत, लय अवघड वाटत असेल तर आपण चीज खातो, एखादी लाडू खाल्ला, कसा लागला हो, गोड कसा असतो, छान असतो. हां, म्हणजे फील आहे तो एक. तसंच सांगितलं मी आत्मा आहे, ह्याचं शब्दातून तुम्ही नाही व्यक्त करू शकणार आहे. तुम्हाला त्याचं फीलच करावं लागणार आहे. हां, जाणीव होणार तर तिथं निर्णय होणार, आणि ते जाणीव झालेल्याला पकडावं लागणार आणि त्याचा निर्णय करावा लागणार. हां, जसं महाराजांनी सांगितलं ना, हा मी जाणणारा जीव आहे, हे माझं जाणणं सत्यच आहे, याला म्हणायचं प्रामाण्य. आणि मग त्याचा निर्णय झाला की सम्यक दर्शन झालं. म्हणजे आपण जसं बाहेर सगळ्या गोष्टींविषयी निर्णय करतोय तसं सांगितलं, इंद्रिय विषयांना सोडून जरासं दुसरा विषय घ्या ज्ञानामध्ये. जो अतिंद्रिय विषय आहे त्याला पण आपण जाणू शकतो. आणि मग त्याला जाणलं असताना, निर्णय केला असताना, जेव्हा प्रमाण आणि प्रामाण्य, ज्ञान आणि त्याचा खरेपणा एकाच पर्यायामध्ये झाला, तिथं तुम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. जाती स्मरण म्हणजे पूर्वभवातलं काय स्मरण झालं असेल, मी भगवंतांची विराधना केली, देवशास्त्र गुरूंचा अभिनय केला असेल म्हणून मला असं नरकादी पर्याय मिळाली, किंवा हीन देवांमध्ये जन्मलो, किंवा असं इतर वृद्धींचं दर्शन करून सुद्धा सम्यक दर्शन कसं होतं. इतर जे काही देव आहेत त्यांना अधिक वृद्धी असू शकतात, अधिक शक्ती, अवधी ज्ञान जास्त, त्यांच्या हाताखाली अनेक देव असतात, त्यांचा हुकूम चालतो. असं सगळं पाहून, त्यांच्या अनेक वृद्धी, त्यांच्या शक्ती पाहून त्या हीन देवांना असं एक महिमा येते की यांना धर्माचं हे फळ मिळालं आहे. मग मला नाही मिळालं म्हणजे मला धर्माची कमी आहे, किंवा मला धर्म करणं, तो धर्म मला पण करायचा आहे, अशी एक अंतरंगामध्ये त्यांना जागृती येते, आणि त्याच्या निमित्तामध्ये सम्यक दर्शन प्राप्त होऊ शकतं. म्हणून जाती स्मरण आणि वृद्धी दर्शन हे सुद्धा सम्यक दर्शन उत्पत्तीचं कारण आहे. हे कशासाठी सांगितलं मी, इंद्रिय विषय भोग सम्यक दर्शन उत्पन्न करू शकत नाहीत ह्याच्यासाठी. काय सांगा, हां, मग आपल्याला काय वाटतं, मी सगळ्या इंद्रिय विषय भोगांमध्ये राहणार आणि सम्यक दर्शन पण करणार, कसं होणार हो. मग कसं करायचं, सगळं सोडून देऊन करायचं का, इंद्रिय आनंदाचं भोग करायचं कसं. ते इंद्रिय विषय भोग तर आमच्याकडनं सुटत नाहीत, आणि मग सम्यक दर्शन पण पाहिजे. कसं, दोनों हात में लड्डू लोक कहे महाराज, कसं होणार. म्हणजे ते का म्हणे ना, काय, मुंड मुंडाए 3 गुण, सिरकी मिट गई खाज, दोनों हाथों में लड्डू लोग कहे महाराज. म्हणजे काय, सिरमुंडन केलं तर सगळे मुनी म्हणायला लागले. म्हटल्यावर पहिलं लाभ, सिरकी मिट गई खाज, पहिला म्हणले की डोक्याची खाज निघून गेली. दुसरं, दोन्ही हाताने लोक लड्डू द्यायला लागले, दोन्ही हातात लड्डू मिळायला लागले, आणि लोक कहे महाराज. छान आहे का नाही. म्हणजे असं कोणी कुठल्या तरी उद्देशाने महाराज होतील तर त्यांना सुखाची प्राप्ती होणार नाही.
हा, म्हणून इंद्रिय विषय भोग तुम्हाला सम्यक दर्शन देणार नाहीत हे सांगायचंय मला. मग तुम्ही इंद्रिय भोग सोडणार नाही. मग संसारात राहून सम्यक दर्शन प्राप्त होतच नाही. नाही नाही, मला उलट तुम्हाला विचारायचंय, मग कसं करायचं? असं काही थोडी वेळ असतं. आपण थोड्या संसारात थोडं असं होणारच. थोडं कसं करायचं? आता मंदिरात गेलो तासभर आपण सगळ्या विसरलोच. तिथं पण विषय भोग लागतात लोकांना, तुम्हाला माहित नाही. फॅन पाहिजे, हवा पाहिजे, डास नको चावायला, थंड लागायला की जमिनीवर काय चटई पाहिजे. व्यक्ती तितके प्रकृती. व्यक्ती तितक्या प्रकृती. बरं, तुम्ही काय बाजू घ्यायला लागलाय का? नाही बाजूने जे आहे ते. हा, मला उत्तर द्या. इंद्रिय भोग भोगत असताना सम्यक दर्शन होत नाही तर कसं करायचं? मग इंद्रिय भोग सोडायचे का आत्म्याला पकडायचं? इंद्रिय सोडून आत्म्याला पकडायलाच पाहिजे. इंद्रिय सोडून नाही, इंद्रियाचा भोग सोडून. कसं सोडणार? ते सुटत नाहीत ना आमच्याकडनं. पुरुषार्थ करायला पाहिजे, सतत स्वतःला जाणत राहायला पाहिजे. असं तुम्ही मला सांगायचं, मी तुम्हाला सांगायचं. गाऊन तरी होतील की. काय म्हणतो भैया? थोडं चिंतन तरी होईल ना. तसं सारखं तेच 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 केलं की बर ती कधीतरी पर्याय उत्पन्न होणार ना, चिंतन केलंय तसं. बर, काय म्हणतो भैया? काय नाही, तसंच की ज्ञानातून सुटलं म्हणजे होतं. म्हणजे हा, म्हणजे सांगायचंय की प्रथम सम्यक दर्शन करणार ना, पुरुषार्थ करावा लागणार तुम्हाला. सगळं असणार आहे की बाजूला, ठीक आहे, ते तर तिथं जाऊन सांगितलं, पुढं जाऊन की तुमचा उपयोग लागत नाही ना, ध्यान करायला बसायचंय ना, लावा फॅन, लावा, तुम्हाला जसं पाहिजे ना तसं कम्फर्टेबल बसा, पण उपयोग लावा स्वतःकडं. त्यावेळेस जेव्हा उपयोग लागणार, जेव्हा तुम्ही आत्म्याचा निर्णय करणार, कुठले इंद्रिय आहेत का इंद्रिय भोग आहेत, म्हणजे त्या ज्ञानात, त्या अनुभूतीमध्ये इंद्रिय भोग राहिले नाही तो. मग त्यांना एक एक करून सोडावं लागलं. काय करावं लागलं? सहज सुटले. उपयोग तिकडं नाही आहे म्हणल्यावर कुठल्या इंद्रियांमध्ये अडकलो आपण. म्हणून तुम्हाला ते काढत बसायचं नाही आहे, सुटणार ते नंतर नंतर. तर जेवढे आत्ता आसक्ती आहे, भोगतोय ना, त्याची आसक्ती नंतर नंतर कमी होत जाणार आहे, ज्याला निर्णय झाला ज्ञानामधून. पण आपण काय करतोय? पहिल्यांदा, म्हणून मी आज महाराजांचं एक कॅसेट ऐकली बरं का, वीरसागर महाराजजींची. छान सांगितलं महाराजांनी की तुम्ही काय करताय, गृहस्थीला सम्यक दर्शन होत नाही म्हणताय. मग त्या गृहस्थीनी असं विचारलं त्यांनी की म्हणले कर्णानियोग म्हणजे कर्मसिद्धांत सांगणारे. मग त्याच्यामध्ये असं कुठंही सांगितलं नाही की गृहस्थीला सम्यक दर्शन होत नाही. त्यांनी सांगितलं सम्यक दर्शनाच्या उत्पत्तीचं कारण 7 प्रकृतींचा उपशम, क्षय, क्षयक्षम. मग तो ज्याला होईल त्याला सम्यक दर्शन होतं. आणि सम्यक दर्शन म्हणजे आत्मानुभवपूर्वकच होतो. तिथं काय शुभानी सम्यक दर्शन झालं, काहीतरी वेगळ्या चिंतनाने देवशास्त्र गुरूंच्या जवळ गेला म्हणून झालं, हे सगळं चर्चा आहे, शुभभाव आहेत उलट. सम्यक दर्शनाची जिथं उत्पत्ती झाली तिथं नियमाने आत्म्याचा अनुभव आहे, निर्णय आहे, यथार्थ श्रद्धान आहे तरच झाली. मग त्याच्यासाठी त्यांनी छान सांगितलं महाराजांनी की महाराज म्हणायचे एसी मध्ये बसा, डनलॉपच्या गाडीवर बसा. म्हणूनच सांगितलं ना, पहिल्यांदा तुमचा उपयोग लागत नाही ना आत्म्याकडं, सगळी अनुकूलता घेऊन बसा, पण बसा ना पहिल्यांदा, ज्याच्यातून तुम्हाला स्वतःकडे जाण्याचा वे तर मिळावा, तेवढा पुरुषार्थ तरी व्हावा. नाहीतर काय करणार तुम्ही? बसलाय ध्यानाला, नाही फॅन नाही लावायचा, कशाला ते हिंसा होती, डास चावायला लागले, उपयोग कसं लावणार तुम्ही? तो डास बसलाय, चावतोय, कुणीकडे गेलं हो ध्यान? कोणाचं ध्यान केलं तुम्ही? कोणाचं करायचं होतं? मग सम्यक दर्शन का मिथ्या दर्शन? म्हणजे दुसऱ्याचं शरीराचं ध्यान करायचं नाही, आपल्याला आत्म्याला पकडायचंय. मग म्हणून सांगितलं प्रथम दशेमध्ये जेव्हा तुम्ही अजून अपरिचित आहात तोपर्यंत तुम्हाला जसं हवं तसं बसा, फक्त आम्हाला उपयोगाची केंद्रितता पाहिजे एवढं सांगितलंय त्यामध्ये. ज्ञानोपयोग असा पाहिजे की जो स्वतःशी जोडला गेलाय. म्हणून आपल्याला का नाही सम्यक दर्शन झालं आजपर्यंत? आपण इंद्रिय भोगींना आदर्श बनवले. जे कोणी इंद्रिय सुख भोगतात त्यांना आदर्श बनवलं तर तुम्हाला कशाची प्राप्ती होणार? अतिंद्रियाची प्राप्ती कशी होणार? मग त्यासाठी महाराजांनी उदाहरण दिलं, बासुंदीने भरलेलं भांड आहे, त्याच्यामध्ये गच्च बासुंदी भरली आहे, खाणार की नाही? खाणार की? ऑब्व्हियसली खाणार.
पण त्यात एकच थेंब विष पडलंय. का हो? एकच थेंब आहे, इतकं मोठं भांड भरून आहे बासुंदी. का हो? एवढ्याशा एका थेंबाने काय व्हायचंय? विषच येते. होतंय का? हा, भीती वाटली का तुम्हाला? नाही हो, भीती कशाला? म्हणजे भीती वाटली म्हणून तर खात नाही आपण, ते सांगायचंय. हो, नाहीतर त्याला खायला काय म्हणजे म्हणायचंय असंच की ज्याच्या परिणामामध्ये त्या सरागींबद्दल आदर्श आहे किंवा त्यांच्याबद्दल एक आश्रय भाव आहे, तर त्याला कसं सम्यक दर्शन होणार? ज्याला इंद्रिय विषयांबद्दल चिंता आहे, त्या भोगांबद्दल तो अडकलेला आहे त्या विचारात, त्याला कसं सम्यक दर्शन होणार? म्हणजे किती भलेही एक थेंबर असलं तरी सुद्धा ते विष आहे. त्यामुळं ते नाशच करणार, म्हणजे तुमचा शुद्धोपयोग प्रगट होऊ देणार नाही. म्हणून जेव्हा बसताना ध्यानाला इतकं निर्मळतेने उपयोग लावा की बस मी म्हणजे शुद्धात्मा आहे, मला दुसरं कशाची चिंता नको. भलेही क्षणभर असे ना तो अनुभव, पण असा निर्विकल्प अनुभव प्रगट झाला तर आनंद आहे. हो, खूप आनंद आहे त्या पर्यायात. त्या स्वभावाचा आनंद त्या पर्यायात प्रगटतो. मग हे कशामुळं होतं असं? तर आपण ज्याच्या शरण जातो ती शरण चुकलेली असती. ज्याला आपण आदर्श बनवतो तो आदर्श चुकलेला असतो. म्हणून तुम्हाला स्वभावाची त्या लक्ष्याची प्राप्ती होत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं तुम्हाला सिंगर बनायचंय. महाराजींनी सांगितलं बरं का. कोणाला आदर्श बनवता हो? लता मंगेशकर. हां, एकटीच आहे का काय? ते म्हणले उत्कृष्ट आदर्श ठेवतो. बाथरूम सिंगरला आपण आदर्श बनवत नाही. म्हणून ते परवा एक मी न्यूज ऐकली बरं का. कोणती? राणू काय काय रे नाव त्यांचं तिचं? राणू मंडल. हां, राणू मंडल. जी नव्हती का ती रेल्वे स्टेशनवर गाणं म्हणून पोट भरणारी, आणि तिला रातोरात स्टार बनवलं हिमेश रेशमियाने. तर तिने म्हणे लता मंगेशकरचा अपमान केला. काय म्हणून? हे गाणं काय लता बिताचं नाही आहे असं म्हणल्यावर सगळे लताच्या फॅननी तिला एका दिवसात परत काय जमिनीवर आणलं. जे काय उडत गेली होती ना, म्हणजे काय म्हणायचं, अचानक प्रसिद्धी प्राप्त झालेली ती अशी धुळीला मिळाली. म्हणजे कशासाठी सांगायचं तुम्हाला? जर सिंगर बनायचं आहे तुम्हाला तर उत्कृष्ट सिंगरचा आदर्श ठेवतो आपण. तसं इथं तुम्हाला भगवान बनायचं आहे, जाऊ दे अतींद्रिय सुखी बनायचं आहे, सगळ्या दुःखापासून आपल्याला दूर व्हायचं आहे. आदर्श कोणाचा ठेवतोय? दुःखीचा आदर्श ठेवला तर कसं सुखी होणार? म्हणून सांगतायत की ते इंद्रिय विषय भोगतात, त्यांना आनंद येतो, मला का नाही येत? तुम्ही आदर्श कोणाला बनवलं? म्हणजे असंयमीला, रागीद्वेषीला, मिथ्या दृष्टीला जर आदर्श बनवणार तर कधीच तुम्हाला सम्यक दर्शन होणार नाही. म्हणून ठीक आहे त्यांचा आपण उपदेश ऐकणार, किंवा जसं आता तुम्ही माझा ऐकताय, जर मला आदर्श बनवलात तर बनवू नका बरं का, मी आपलं सांगते तुम्हाला. जर बनवलात तर तुमची प्रगती नाही होणार, कारण तुम्हाला वीतराग भगवंतांचा आदर्श ठेवलात तर स्टेप बाय स्टेप वर चढू शकणार. पण आपण बघतो कोणाला आणि बनवतो कोणाला आदर्श, याच्यामध्ये चूक होते. तर आता आम्ही तुम्हाला गुरु मानलं म्हणजे गुरुचा थोडा ते आदर्श ठेवायलाच पाहिजे. नाही, आदर्श भगवंतांचाच ठेवायचा. भगवंताचा तर आहेच. मार्गदर्शन घेणार आपण, मध्ये स्टेप्स मध्ये जे येणार ना त्यांच्याकडून आपण गायडन्स घेणार नाही असं नाही, पण त्यांचा आदर्श पण कोण आहेत? भगवान आहेत. मग माझ्यासाठी सुद्धा तेच शरण आहेत. जर मी खालच्या लोकांना, खालच्या स्टेपवाल्यांना आदर्श बनवलं तर माझा विकास नाही होणार. जसं माताजी सांगतात काय, 100% आदर्श ठेवा, 35% आदर्श ठेवला तर बुडणारच. म्हणून सांगायचं की दोष आहे तो पण, लो एम इज क्राईम म्हणतात. म्हणून आदर्श तर उत्कृष्ट ठेवायला हवा. जसं एक उदाहरण दिलं त्यांनी की कोणी पत्नी आहे, महाराजींनी उदाहरण दिलं बरं का विद्यासागर महाराजींच्या प्रवचनमध्ये. कोणी पत्नी आहे आणि ती म्हणते की मी माझ्या पतीसाठीच समर्पित आहे, पतीच माझ्यासाठी परमेश्वर आहे, त्याच्यासाठी मी काय पण करू शकते, पण फक्त आमच्या शेजारी जो मनुष्य आहे ना त्याचा फोटो मी आमच्या घरात लावला आहे आणि मी त्याचं पूजा करते. काय झाली होती? सुशील का कुशील? मग तिला लगेच आपण कुशील म्हणतोय. तसं म्हणलं आम्हाला तर वितराग भगवानच शरण आहेत, पण आम्ही काय करतोय? फक्त सरागींना किंवा जे कोणी असे
शुभात मोक्ष मानणारे, शुभापर्यंत नेऊन ठेवणारे, त्यांना आदर्श बनवतोय, त्यांचे फोटो लावून त्यांची पूजा करतोय, त्यांच्या शरण जातोय. काय केलं? सुशील का कुशील? पण ते गुरु वगैरे सरागी कुठे असतात? ज्याच्या परिणामामध्ये रागद्वेष आहे तो सरागी. बहिरंगात वेशाला म्हटलं नाही सरागी आणि वितरागी. जिथं रागद्वेष आहेत ना, श्रद्धेमध्ये, ज्ञानामध्ये असतील की आता सम्यक दृष्टीला पण रागद्वेष आहेतच, पण ज्याला श्रद्धेतून राग नष्ट झालेला आहे, मोह नष्ट झालाय, दर्शन मोह, तो आपल्यासाठी कदाचित आपण त्याचं मार्गदर्शन घेऊ शकतो, त्याला गुरु म्हणू शकतो. पण जो स्वतः मिथ्यादृष्टी आहे, जो स्वतः इंद्रियभोगी आहे, किंवा स्वतः शुभातून मोक्ष मानतोय, काय जे असतील ते त्याच्या मिथ्या मान्यता असतील स्वतःच्या, तर मला तो काय मानून गायडन्स करू शकणार? म्हणून मी एक हे ऐकली, त्याच्यासाठी सांगायचं होतं की एक राजा होता आणि त्या राजाला त्याच्याकडं खूप पैसा होता, खूप संपत्ती, वैभव, धन खूप होतं. आणि त्याला त्याचा अभिमान होता की जगामध्ये कोणाकडं नसेल तेवढं वैभव माझ्याकडे आहे. आणि एक दिवस त्याला कळालं की आपल्या गावामध्ये एक संत आलेत, कोणीतरी साधू आलेत. त्याला वाटलं की मला त्या साधूंना दाखवायला पाहिजे माझ्याकडं काय काय आहे. मग त्यांनी आपल्या मंत्र्याला सांगितलं की त्यांना बोलवा, आदरपूर्वक बोलवा आणि त्यांचं खूप चांगलं स्वागत करा. मग त्यांनी बोलवलं साधूला, आणि साधूला काय ह्याच्यातलं माहीत नव्हतं. मग ते साधू आले तर नजर खाली त्यांची, त्यांना काय प्रयोजनच नाही याच्या वैभवाशी आणि राजाशी वगैरे. मग राजानी आतिषबाजीमध्ये स्वागत केलं त्यांचं, जसं कुठल्या तरी परराष्ट्राच्या राजाचं करणार तसं स्वागत त्या साधूंचं केलं. त्यांना त्याच्याविषयी जर आपण खेद न खंत ना आनंद, कारण ते अस्पर्शी त्याच्यापासून. आणि मग ते आत घेऊन आला, राजा स्वतः गेला त्यांचं स्वागत करायला आणि त्याला घेऊन आत आला राजा त्या साधूंना. आणि येत असताना प्रत्येक ठिकाणी तो आपलं वैभव दाखवतोय. मग सगळं ते दालनं दाखवणार, ते जे काय त्याच्याकडे असेल ना सगळं, आणि मग शेवटी नेऊन राजखजान्यामध्ये दाखवलं की ही सगळी संपत्ती माझी आहे. अशी संपत्ती जगात कोणाकडं नसेल. तरी पण त्या साधूंचा चेहरा खालीच होता, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर काय असं फार कसलं ग्रेट आहा असं काय नव्हतं, उदासच चेहरा त्यांचा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी राजाचं असं सांगणं होतं की हे सगळं वैभव माझं आहे आणि मी किती महान आहे. हां, नाही ॲटलिस्ट त्यांनी आनंद चेहरा तरी दिसला असता, पण ते पण नव्हतं. साधू तर एकदम न्यूट्रल होते चेहऱ्यावर. मग असं करत करत शेवटी आता त्या राजाला जरासं उदास झाला राजा, की हा का असं उदास, हे संत असं का उदास, जरासुद्धा त्यांच्यामध्ये असं आनंदी का दिसेनात. ते जेवायला बसले, तिथं पण सगळं राजसी थाटामध्ये जेवण ठेवलं होतं. आणि मग ते साधू आणि राजा दोघं जेवायला बसल्यावर साधूंना दिलं ते सगळं त्यांनी मुकाटपणे, असं नाही की किती व्यंजन केलेत, किती सुंदर केलेत, काय राजाचं थाट आहे, काही भाव नव्हता साधूंच्या चेहऱ्यावर. आणि मग ते खाऊन झाल्यावर आता राजाला राहावे ना, राजाने म्हणले साधूजी मला सांगा, म्हणले तुमच्या चेहऱ्यावर आनंद का नाही आहे, काय तुम्हाला दुःख आहे का तुम्हाला काय इथं चुकीचं वाटलं का, काय कारण काय. मग ते साधूंनी म्हटलं की असं काय नाही आहे. म्हणले नाही, मी तुम्हाला एवढं सगळं दाखवलं, बोललो, पण तुमच्याकडून मला काही रिस्पॉन्सच मिळाला नाही. म्हणले सगळं हे माझं मिळालेलं वैभव आहे, हे सगळं माझ्याबरोबर राहणार आहे, ह्याचं मी स्वामी आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका आहे का. तो म्हटला, साधू म्हणाले की फक्त मला एवढंच सांगायचं आहे, हे शाश्वत नाही आणि तुझं राहणार नाही. एवढं सांगितलं की राजाचा पारा चढला. राजा म्हटला असं कसं म्हणता तुम्ही. म्हटला मी माझ्या मेहनतीने कमवलंय, माझ्या पुण्याने मला मिळालं, आणि तुम्ही काय म्हणताय हे तुझं राहणार नाही. म्हटला तुमचं वाक्य मागं घ्या आणि म्हणा हे सगळं माझं शाश्वत वैभव आहे. म्हटले साधू मी एक खोटं बोलत नाही. म्हणले हे नष्ट होणारच आहे आणि तुझं राहणार नाही आहे, हे दिवस असे राहणार नाहीत. असं सांगितल्यावर त्याला राजाला अजून वाईट वाटायला लागलं. पण त्याचा राग आता चढत चालला. तो एकदा दोनदा थांबून वेगळ्या वेगळ्या भाषेत पुन्हा पुन्हा म्हणतोय त्या साधूंना की हे सगळं माझं आहे म्हणा आणि हे शाश्वत राहणार आहे म्हणा. साधू म्हणाले तुम्ही काही म्हणलात तरी सुद्धा मी हे वाक्य म्हणू शकत नाही, कारण मी असत्य वचन बोलत नाही.
आता त्या राजाचा पारा इतका चढला की त्यांनी त्या सैनिकांना ऑर्डर दिली आणि त्याला सांगितले या समोरच्या खांबाला बांधा त्याला. आणि त्याच्या गर्दनवर तलवार ठेवली आणि त्याला म्हटलं शेवटचं मी सांगतो एकदा म्हण, राजा तुमचं वैभव महान आहे आणि ते शाश्वत राहणार आहे. साधू म्हणतो मी म्हणूच शकत नाही, जर हे सत्य नाही आहे तर कसं म्हणणार. म्हटला राजा की जर तुम्ही आता स्वीकार केला नाही तर तुमची गर्दन मी काढून टाकायला लावणार, कारण मला तुम्ही खूप क्रोधी बनवले. तरी पण साधू म्हणतो की प्राण गेला तरी सुद्धा जे खोटं आहे ते खोटं आहे, त्याला मी खरं म्हणू शकत नाही. आणि असं म्हटल्यावर राजाने ऑर्डर दिला आणि त्यांना सरकलम करून टाकला. त्यांच्या डोळ्यासमोर ते साधू मेले. आणि अशी अनेक वर्ष गेली मध्ये. आता तो त्या राजवैभवामध्ये भोगात आहे. एक दिवस परराष्ट्र आलं आणि त्यांचं शक्ती जास्त होती. त्यांच्या लढाईमध्ये हा राजा हरला आणि त्या परकीय राष्ट्राच्या राजाने काय केलं, याच्या राज्यावर, राजमहालावर, राजवैभवावर अधिकार घेतला आता आणि त्याला पकडून आणलं याच राजाला आणि काय केलं, त्याच खांब्याला बांधलं. काय केलं वंदबून, काय केलं, खांबाला बांधलं. कुठल्या दुसऱ्या त्याच खांबाला बांधलं. हा आणि आता जेव्हा बांधलं त्याला काय दिसलं, ते साधू दिसले. काय माझ्या समोर बसलेत आणि ते म्हणतायत बघ मी म्हणलो होतो की नाही, असं त्याला स्मरण व्हायला लागलं बरं का. नव्हते तिथं समोर पण त्यांचं वचन आता त्याच्या कानामध्ये, हे शाश्वत राहणार नाही. सगळं वैभव त्या दुसऱ्या राजांनी बळकावलं होतं, आता त्याचं काहीच राहिलं नव्हतं. तो त्या राजमहालात त्याला पकडून बंदी बनवून आणत होते तर त्याच्याकडून रडत होता तो, का हे सगळं माझं होतं आता माझं नाही आहे. आणि मग एक एक सेंटेन्स प्रत्येक पावलावर त्या साधूचे वचन त्याच्या कानामध्ये घुमत होते. आणि जेव्हा त्या खांबाला बांधलं त्यावेळेस तिथं त्या साधूंनी त्याला बोध देतोय असं त्याला भावभासना व्हायला लागली. बघ मी सांगितलं होतं हे शाश्वत नाही आहे, तुझं राहणार नाही आहे असं म्हटल्यावर त्याला आता रडू यायला लागलं. पण तो दुसरा राजा काय त्याची दया करणार आहे का. जसं त्यांनी साधूला मारलं तसंच त्याचं मरण झालं. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर सगळं वैभव तो नष्ट होताना आपल्या हातातून निघून जाताना पाहतोय तर त्याला रडू थांबवेना आणि त्याच्यामध्येच त्याचा अंत झाला. कशासाठी सांगितलं, इंद्रिय सुख हे तुम्हाला आत्मानुभव देणारं नसतं. कितीही सुख असलं मिळालं तरी सुद्धा ते तुम्हाला स्वभावापर्यंत नेत नाही. त्या इंद्रियांना कुठंतरी थांबावंच लागतं, त्या विषय भोगांची प्रवृत्ती कुठंतरी तुटावी लागते. म्हणजे जेव्हा अनुभव करतो त्यावेळेस तुटते. असं नाही होत की आत्मानुभव पण घेताय आणि इंद्रिय भोग पण भोगताय, असं प्रथम दशेमध्ये तर होणार नाही. म्हणून सांगितलं की पुरुषार्थपूर्वक पहिल्यांदा ध्यानाला बसा आणि स्वतःचा निर्णय करा की मी स्त्री नाही आहे. म्हणजे मी पहिल्यांदा असा प्रयोग केला जेव्हा उपयोग लागत नव्हता ना, त्यावेळेस तिथं मी स्वतःला काय मानतोय आजपर्यंत मी एकदा खूप असं छान लागतं, एकदा अजिबातच किती पण विचारायला हटवलं तरी ते जातच नाही. हटवायचंच नसतं, म्हणजे हटवल्यावर जाणार नाही. हटवलं म्हणजे तेच नकोय माझं स्वरूप नाही असं नाही तेच की आहे ह्याचं पकडाना विषय तर ते नाही, ते दूर करायचे हे सगळे निघून जाणार. त्याला दूर करायला प्रयत्न केला तर होणार नाही. जसं म्हटलं त्या मुलाच्या हातामध्ये चाकू असेल, कसं काढून घेणार, सोड तुम्ही ओढ, निघणार का हातातनं. काय झालं, त्याच्या हातात दुसरं दिलं तर तो सहज सुटेल. तसं आहे मी त्या विचारांना, त्या विकल्पांना, त्या चिंतेला, त्या अस्थिरतेला धरून बसतोय. पहाटे उठते ना, एक एक दिवस खूप छान होतं, एक एक दिवस अजिबातच होत नाही. छान होतंय म्हणजे कोण दिसतंय, कोण दिसत आपल्या, आपण स्वतःला जाणत असतो ना, दिसत जाणीव आहे ना ती. मग त्या जाणीवचा निर्णय जसं झालं ना, मी दिसतो ना, मी डोळ्याचा विषय नाही आहे तो, ज्ञानाचा विषय आहे. मग मी मला पाहू शकतोय, जाणू शकतोय, तो विषय मला मिळालाय तर इतर वेळेस तसाच विषय धरायचा प्रयत्न करायचा आहे. ज्याला परिचय नाही आहे त्यासाठी अवघड आहे. मला जर परिचय झालाय तर मी पुन्हा तसाच अनुभव घेऊ शकतो. जसं लाडू खाल्ल्यावर मला अनुभव आला होता, तोच अनुभव पाहिजे म्हटलं तर मिळणार नाही. पण त्या अनुभवाचं मला भावभासन आहे तर मी तसं भावभासन करू शकतो. मी काय सांगत होते, काय सांगत होते,
ऐका परत एकदा आणि सांगा. इंद्रिय आणि आत्मानुभूती एका वेळेला होत नाही. ध्यान म्हणजे तुम्ही सुरुवातीला हा जेव्हा मी ध्यानाला बसले ना त्यावेळेस तिथं मी विचार केला, मी स्वतःला काय मानतेय आतापर्यंत, स्मिता मानतीये. मग मी हा विषय घेतला की मी स्मिता नाही आहे तर मी काय आहे, जीव आहे. असं एकदा तुम्ही शेवटी रागी द्वेषी म्हणताय किंवा हे शरीरवाला म्हणताय ना स्वतःला, ते नाही आहे म्हणताना विषय भरकटतोच तुमचा. मग मी म्हणजे स्वतःचं नाव म्हणताय ना तुम्ही, त्याचं लगेच परिचय आहे तुम्हाला. मग आज ध्यानाला बसल्यावर असा विचार करा तुमचं नाव घेऊन की हा मी नाही आहे, मग मी काय आहे, काहीतरी वेगळं स्वरूप आहे ना माझं, त्या नावाला सोडून, त्याचं अस्तित्व सोडून माझं स्वतंत्र अस्तित्व आहे. ह्या शरीराचं अस्तित्व म्हणजे माझं नाही आहे. मग तो मी दिसता तुम्हाला, म्हणजे पकडू शकता तुम्ही त्यावेळेस ज्ञानाने. असा तो ज्ञानगम्य मी आहे. जर शरीरच मी नाही आहे तर किती अरूपी अस्पर्शी भिन्न असा तो मी आहे, त्याला जाणणं काय अवघड आहे माझ्यासाठी. जसं मी या शरीराचं भावभासन करतोय, त्या नावाला मी धरून बसलोय, तो मी हे मी निर्णय केलाय, तर मी जीव आहे हा निर्णय का नाही करू शकत. म्हणजे सहज आहे, फक्त पहिल्यांदा पुरुषार्थ करावा लागणार, तसा ज्ञानामध्ये निर्णय करावा लागणार, तर इतर वेळेस आपल्याला सहज अनुभूती होऊ शकते. माताजी सांगतात की चालताना सुद्धा तुम्ही चालणार नाही आहे जाणणार आहे हे भावभासन करू शकता, खाताना खाणारा नाही जाणणार आहे जाणू शकता, बोलताना बोलणारा नाही आहे ऐकणारा नाही आहे जाणतोय. जाणलं का आत्ता मी सांगतेय. उपयोग बदलायचा आहे हो. असं थोडी डोळे बंद करायला पाहिजेत, नाक काय म्हणतात, नाक तर बंद करणार नाही, कानातलं व्यापार थांबायला पाहिजे, हातपाय थांबायला पाहिजेत, असं नाही आहे. तुम्ही उपयोग लावा ना, तर ज्या ठिकाणी जशा पोझिशनमध्ये तिथं तुम्ही स्वतःला जाणू शकता. फक्त निर्णय करायचं तुमच्या हातात आहे. म्हणून तो निर्णय केला तर सम्यक दर्शन प्राप्त झालं. ओम. जाणा. शब्दाला जाणणारा अशब्द स्वरूप जीव जाणा. पहा, हा जीव इंद्रियांचा विषय नाहीच. कोणत्याही इंद्रियांनी आत्मा दिसत नाही, जाणीवेत येत नाही, कारण मी तर अतींद्रिय आहे, इंद्रियातीत आहे, अमूर्तिक आहे, निराकार आहे. आत्मा पाहण्याचा प्रयत्न करा. मी स्त्री नाही, मी आत्मा आहे. हे शरीर क्षणिक आहे, मी तर शरीरापासून भिन्न शाश्वत आहे. तो भिन्न जीव जाणा. सर्व पर्यायांना मी जाणणाराच आहे. न्यायक स्वरूपोऽहम् अशरीरी स्वरूपोऽहम् सिद्धोऽहम्. विसर्जन. नमो हरिहंताण